नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुनश्च स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे। आज जो आपला गट कपचा जो पूर्वचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामधील जे इतिहासाचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनचे आपण काय पाहणार आहोत, एक आन्सर पाहणार आहोत। बघायला गेलं तर हा इतिहास हा जो टॉपिक आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे हा खूप वास्ट आहे, पण त्या अनुषंगाने आजचे जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते बऱ्यापैकी त्यांनी काय आहे स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले आहेत। त्यामुळे काय झालेलं आहे की मोस्ट ऑफ द स्टुडंट काय आहे याच्यामध्ये स्कोर करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण बघायला गेलं तर खूप काही किचकट प्रश्न न विचारता एक स्ट्रेट फॉरवर्ड महाराष्ट्राशी रिलेटेड जे क्वेश्चनचं जे प्रमाण आहे नेहमीप्रमाणे त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षाच एक चांगल्या पद्धतीने काय केलं गेलंय आन्सर देता आलेला आहे। तर वन बाय वन आपण काय पाहणार आहोत ते क्वेश्चनचे आन्सर पाहणार आहोत, ठीक आहे। त्या अगोदर विदर्भ IAS जे तुम्हाला नेहमीच एक क्वालिटी गोष्टी तुम्हाला काय करत असते प्रोव्हाइड करत असते आणि या गोष्टी प्रोव्हाइड करत असताना तुमच्यात आणि आमच्यामध्ये हे एक दुवा जो करतो तो दुवा म्हणजे आपलं ॲप्स आहे आणि या ॲपच्या माध्यमातून विदर्भ IAS ज्याही नवीन गोष्टी काय करत असते इन्क्लूड करत असते आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा नवीन कोर्सेस असतील किंवा नवीन काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला कुठे इझिली अवेलेबल असतात तर विदर्भ IASच्या ज्या आपल्या ॲप आहे ह्या ॲपवर तुम्हाला त्या इझिली अवेलेबल असतात। त्यामुळे हे ॲप्स डाउनलोड करणं प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करणं अतिशय छोटी गोष्ट आहे आणि सोपी गोष्ट आहे जी प्रत्येक विद्यार्थ्याच्या MPSC ॲस्पिरंटच्या कशात हवं तर मोबाईलमध्ये हवं। एकदम इझी लिंक आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे विदर्भ IASचं जे आहे एज्युकेशनल ट्री मीडिया या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे हे विदर्भ IASचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि या थ्रू तुम्हाला काय करू शकता तुम्ही इझी वेने कनेक्ट होऊ शकतात विदर्भ IASशी, ठीक आहे। सो लेट अस स्टार्ट, आपण सुरुवात करूयात वन बाय वन क्वेश्चन। अतिशय महत्त्वाचं आम्हीही शिकवताना नेहमी सांगत असतो की काही पर्सनॅलिटीज अशा आहेत कामगार चळवळीशी म्हणूयात किंवा समाज सुधारकांमध्ये त्यांना काय केलं जातं की अल्टरनेटिव्हली त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात। वन ऑफ देम आहेत नारायण मेघाजी लोखंडे। क्वेश्चन असतोच म्हणजे वर्षभरामध्ये जर असं बघायला गेलं की ॲव्हरेज आपण जर बघितलं जर 10 एक्झाम होत असतील तर या 10 एक्झाममधून 2 ते 3 क्वेश्चन्स म्हणजे मला मेन्सही त्याच्याने इन्क्लूड जर करायचं म्हटलं तर जो पूर्ण गोषवारा आहे एक्झामचा MPSCच्या तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर 3 ते 4 एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातील, एक तर मेन्सला विचारले जातात किंवा प्रिलिमिनरीला विचारले जातात। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे। चला बघूयात काय विचारलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर आहेत, काय विचारलेलं आहे बरोबर विचारलेलं आहे। कामगार चळवळीचे जनक पहिलं दिलं आहे, कामगार चळवळीचे काय होते ते जनक होते किंवा आपण त्यांना म्हणतो द फाउंडर ऑफ लेबर मूवमेंट इथे जे म्हटलेलं आहे त्या पद्धतीने हा योग्य आहे, ठीक आहे। त्यानंतर त्यांना असं का म्हटलं जातं कारण 1884 मध्ये बॉम्बे मिल्स हँड असोसिएशनची त्यांनी काय केले स्थापना केलेली आहे। गिरणगाव जे आज आपण गिरगाव म्हणून प्रसिद्ध आहे किंवा ओळखते ह्या गिरण गावामध्ये काय केलेलं आहे नारायण मेघाजी लोखंडेंनी 15 दिवस काय केलाय जंगी प्रचार केलेला आहे आणि या जंगी प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे जी सुपारी बाग होती या सुपारी बागेमध्ये 4000 कामगारांच्या जंगी सभेसमोर त्यांनी काय केलेलं आहे 23 सप्टेंबर 1884 ला बॉम्बे मिल्स हँड असोसिएशनची स्थापना केलेली आहे। A आणि B दोघी योग्य आहे। बघा बरं कुठे आहे A इथे दिलेलं नाही, इलिमिनेट करून टाका। त्यानंतर ABC इथे आहे, ACD दिलेला आहे, A आणि B दिलेला आहे। चला थर्ड वन बघूया। ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब, हा बघा हा राव बहादूर किताब जो होता हा अतिशय महत्त्वाचा असा किताब त्यांना दिला गेला होता। हा राव बहादूर किताब का दिला गेलेला होता कारण 1896 मध्ये जे हिंदू मुस्लिम जे दंगल झाल्या होत्या ह्या दंगली झाल्या होत्या यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे सलोखा निर्माण करण्याचं काय का सलोखा निर्माण करण्याचे काम केले करण्याचे कार्य केले।
आणि ह्या अशा त्यांच्या महत्त्वाच्या ज्या कार्यासाठी काय केलेलं आहे, तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर आणि पीस ऑफ जस्टिस हा सुद्धा काय दिलेला आहे, किताब दिलेला आहे. त्यामुळे ABC हे सुद्धा योग्य आहे. महाराष्ट्र लेबर युनियन असोसिएशनची स्थापना हे जो आहे हे त्यांच्याशी निगडीत नसल्यामुळे ABC कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं आन्सर आहे. आलं लक्षात. तदनंतर बघूयात पुढचा आहे इझी क्वेश्चन आहे आणि जोड्या लावा म्हणजे तुम्हाला एकही त्याच्यामधली परफेक्ट माहिती असेल तर तुम्ही काय करत असतात, आन्सरपर्यंत पोहोचत असतात. त्यात अनुषंगाने आपण बघणार आहोत. बघा यामध्ये तुम्हाला दिसेल त्यांनी काय दिलेलं आहे, तर जोड्यांमध्ये इकडे काय दिलेलं आहे, जे खूण केलेले म्हणजे क्रांतिकारकांनी म्हणूयात आपण, आणि खूण म्हणजे त्याच्या खटल्याशी आणि ते कोणाशी रिलेट आहे ते प्रश्न आहे. बाकी अभिनव भारत वगैरे. आता याच्यामधून तुम्ही वाचाल तर तुम्ही एक कॉमन शोधायचं असतं सुरुवातीला की आपल्याला माहिती कोणता आहे परफेक्ट. बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं रँड व आयस्टरचा खून जो आहे तो कोणी केलेला आहे, तर चाफेकर बंधू. ठीक आहे. एचं 4 कुठे आहे, एचं 4 फक्त ए ऑप्शन मध्ये आहे. ऑलमोस्ट डायरेक्ट आन्सर आलं, वेळ घालवायची गरजच नाहीये. रँडचा खून काय चाफेकर बंधूंनी केलेला, ऑप्शन एचं 4 आन्सर कुठे आहे, तिथेच आहे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल. बघून घेऊया. अभिनव भारत, विदा सावरकर 2, बीचं 1 कुठं आहे, इथेच आहे. परफेक्ट आन्सर आलेला आहे. न्यायाधीश जॅक्सनचा खून जो नाशिक मधला जो कलेक्टर होता जॅक्सन, त्याचा काय केलेला आहे, न्यायाधीश जॅक्सन जो आहे त्याचा काय आहे, अनंत कान्हेरे यांनी काय केलेला आहे, खून केलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर कर्जन वाहिलेचा खून कोणाला केला आहे, मदनलाल धिंगरांनी केलेला आहे. त्याच्यामुळे डीचं सुद्धा तुम्हाला तर 3 माहिती असेल परफेक्ट आन्सर, तरी तुम्ही काय करत होते, परफेक्ट आन्सर पर्यंत पोहोचत होते. ऑप्शन क्रमांक 1 हा त्याचा आन्सर आहे. जोड्या लावामध्ये ह्या गोष्टी काय असतात तेवढ्याच तुम्ही त्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चनही माहिती असेल किंवा एक जोडी माहिती असेल तरी तुमचं तिथे काय असतं, परफेक्ट आन्सर येत असतं. बघा यामध्ये अभिनव भारत आहे, मित्रमेळा संघटना आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, विदा सावरकरांबद्दल असेल तर विदा सावरकरांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत, किंवा रँड व आयस्टनचा खून, न्यायाधीश जॅक्सनचा खून असेल, कर्जन वाहिलीचा खून असेल, याच्याशी रिलेटेड हे लोक आहे. आणि हे कॉमन नावं आहेत. जेव्हा तुम्ही भारताचा क्रांतिकार हा विषय वाचतात किंवा क्रांतीचं पर्व जेव्हा वाचतात तेव्हा हे लोक तुम्हाला काय असतात, प्रगल्भाने भेटत असतात. ठीक आहे, आलं लक्षात. चलो नेक्स्ट आहे खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. बघा वाटायला खूप मोठा असा काय वाटतोय, क्वेश्चन वाटतोय, पण सिंपल आणि इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा काय विचारलेलं आहे, आपल्याला व्यक्ती विशेष ओळखायचं आहे, म्हणजे आपलं वर्णन दिलेलं आहे आणि त्या वर्णनावरून आपल्याला काय करायचं आहे, व्यक्ती ओळखायचं आहे. मराठीतील पहिले पत्रकार, दुसरं मराठी वृत्तपत्राचे जनक झालं. फायनल बाळशास्त्री जांभेकर. कशासाठी, दर्पण. बरोबर आहे. हे काय आहे, मराठी भाषेतील पहिलं काय आहे, वृत्तपत्र आहे. याच्यासाठी त्यांना ओळखलं जातं. आणि ह्या 2 गोष्टी कन्फर्म झाल्यानंतर अक्कलकोटच्या युवराजांचे काय होते, ते शिक्षक देखील होते. आणि कुलाबा वेश शाळेचे काही काळ त्यांनी संचालक या पदावर सुद्धा काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. असे हे आहे विष्णू शास्त्री जांभेकर. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, सोपा प्रश्न होता. ऑलमोस्ट सगळ्याच मुलांनी तो काय केलेला आहे, अटेम्प्ट केलेला आहे, योग्य पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. चलो नेक्स्ट बघूयात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात, काय म्हटलेलं आहे, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले. आता हे 2 गट पुन्हा एकत्र आले हा जो विषय होता, हा तुम्हाला याचा पूर्व इतिहास माहिती पाहिजे. बरोबर आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर हे सुरत जे अधिवेशन आहे, 2 गट म्हणजे कोणते, तर 2 गट म्हणजे मित्रांनो मवाळ आणि जहाल. कोणते, मवाळ व जहाल. हे जे 2 गट होते कुठे, कशामध्ये, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये. यांच्यामध्ये काय होती, तर एका पद्धतीने त्यांची जी कार्य पद्धती होती याच्याबद्दल मतभेद होते. आणि हे मतभेद नंतर काय झाले, प्रगल्भाने पुढे आलेले आहेत. आणि त्या पद्धतीने बघायला गेलं तर सुरत अधिवेशन जे आहे, हे सुरत अधिवेशन जे आहे 1907चं, ह्या 1907चं, तर याच्यामध्ये काय केलेले आहे, मावळ आणि जहालांमध्ये फूट पडली होती. काय पडली होती, फूट पडली. बघायला गेलं तर हे जे अधिवेशन आहे, सुरतचं अधिवेशन, हे कुठे करायचं ठरलं होतं, तर हे ठरलं होतं नागपूरला पार पाडावे. परंतु मवाळ जे नेते होते राष्ट्रीय काँग्रेसमधले, त्यांना असं वाटत होतं की नागपूर जो आहे हा बॅस्टन आहे, बालेकिल्ला आहे.
हा जो बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्ला कसला होता, तो जहालांचा असं त्यांना वाटत होतं. ठीक आहे, इथे आणि असा हा बालेकिल्ला नागपूर असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं मवाळ लोकांना किंवा मवाळ नेत्यांना की त्यांना तिथे काय मिळणार आहे, सहानुभूती जास्त मिळणार आहे. त्यांनीमुळे नागपूर हे पूर्वीचं स्थान जे होतं डिक्लेअर झालं होतं ते बदलवून कुठे केलं गेलं, सुरतला केलं गेलं. बरोबर, सुरतला केलं गेलं, कारण सुरत असं म्हटलं जायचं की हा मवाळांचा काय आहे तर बॅस्टन आहे, बालेकिल्ला आहे. त्यानंतर काय झालेलं आहे, त्यानंतर म्हणजे सुरतला जे होणार होतं त्या अगोदर कुठे होणार होतं, नागपूरला, तिथे कॅन्सल करून सुरत. याच्यात उभी फूट पडली जहाल. आणि जे लखनौ अधिवेशन आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, 1916, या 1916 मध्ये काय झालेलं आहे तर जहाल आणि महामध्ये जी फूट पडली होती त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, ऐक्य निर्माण झालेलं आहे. त्यांच्यामध्ये मतभेद जे होते ते कमी झालेले आहेत आणि जी फूट पडली होती जहाल आणि मवाळांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ती काय आहे, म्हणजे कमी झालेले किंवा तिथे काय झाले, एकत्र आलेले आहेत ते. बरोबर आहे. हे जे सुरतचं अधिवेशन होतं हे लक्षात ठेवा, हे कोणाच्या अंडर होतं तर रासबिहारी बोस यांच्या अंडर होतं. आणि फैजपूरचं जे अधिवेशन आहे हे फैजपूरचं अधिवेशन पण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. ते कशासाठी प्रसिद्ध आहे की राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन कुठे भरलं होतं, जळगाव जिल्ह्यामधील जे फैजपूर तालुका आहे यावल जवळचा, या फैजपूर तालुक्यामध्ये काय झालेलं आहे, हे पहिलं ग्रामीण अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं भरलेलं आहे. त्याचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलं होतं तर ते होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्नही छान होता, स्ट्रेट फॉरवर्ड म्हणता येईल किंवा तुमचा तो नॉलेज बेसवर. 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारलेला होता. आता जर तुम्ही देवेंद्रनाथ टागोर बघितले किंवा रवींद्रनाथ टागोर बघितले तर हे जे पर्सनॅलिटीज आहेत किंवा हे महान व्यक्ती आहेत हे बिलॉंग्स टू बेंगॉल, हे कशाचे बंगालशी हे रिलेट करतात. त्याच्यामुळे आपण जो सोडवण्याच्या नादात किंवा भरामध्ये आपल्याकडनं चुका होऊ शकतात, ती चूक कशी होऊ शकते की अखिल बंगाल विद्यार्थी परिषद म्हटलं म्हणजे आपण एक तर विचार करू शकतो की देवेंद्रनाथ टागोर किंवा रवींद्रनाथ टागोर, जयप्रकाश नारायण ज्यांना जेपी ह्या उपनावाने ओळखलं जायचं, हे जे जेपी आहे हे जे आहे उत्तर भारतामधले म्हणजे बिहारमधले हे काय होतं, नेतृत्व होतं. आणि हे जे स्पेसिफिक अध्यक्ष होते ते होते ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. हा एक गुगली टाईप पण असू शकतो, ज्यांना परफेक्ट माहिती होता हरकत नाही, त्यांच्यासाठी हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड होता. परंतु ज्यांना यामध्ये काय आहे की जे व्यक्ती म्हणजे क्वेश्चन बघून काहीतरी कीवर्ड्स वगैरे येतात त्यांची इथे गफलत झालेली आहे, तिथे ते थोडेसे कन्फ्यूज झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे काय आहे 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होत. आलं लक्षात. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आहे, कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला आणि काय आहे. प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे पण आपल्याला तो त्या क्षणाला जमणंही तेवढं महत्त्वाचं आहे आणि जमतंय. जर तुमचा व्यवस्थित अभ्यास असेल, तुमचा त्या पद्धतीने असेल तर तुम्ही या गोष्टी जुळून घेतात. आणि हीच तर मजा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची की तुम्हाला जेव्हा प्रश्न जमत असतात, प्रश्न येत असतात, तेव्हा काय होत असते की तुम्ही त्या आत्मविश्वासाने तुम्ही काय करत असतात, प्रगल्भतेने पुढच्या प्रश्नांची परफेक्ट आन्सरपर्यंत जाण्याची, मजल गाठण्याची काय ठेवतात, हिंमत ठेवतात. ठीक आहे. कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला. इथे दिलाय गोपाळ गणेश आगरकर, केशवचंद्र सेन, न्यायमूर्ती एम.जी. रानडे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. बरोबर आहे. तर याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. काय आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांचं काय आहे उत्तर आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जे शारदा सदन होतं, या शारदा सदन मधल्या ज्यांची निर्मिती कोणी केलेली होती आणि शारदा सदन मधील आनंदीबाई उर्फ गोदूबाई, उर्फ काय आहे गोदूबाई, शारदा सदन हे लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई यांनी स्थापना. बरोबर आहे. तर
यांच्यात जे त्यांनी शारदा सदन स्थापन केलं होतं, याच्यामधल्या ज्या आनंदीबाई उर्फ गोदूबाई होत्या यांच्याशी ह्या विद्वेषी विवाह कोणी केलेला आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आणि या विवाहाला उपस्थिती कुणाची होती, तर ती होती गोपाळ गणेश आगरकरांची. गोग आगरकर ज्यांना आपण म्हणतो ते आगरकर काय होते, या या विधवा विवाहाला काय होते, तर उपस्थित होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे काय केलेलं आहे, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी नुसता विधवा विवाह किंवा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कारच न करता आपल्या कृतीमधून ते काय केलंय, जगासमोर मांडलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचा आन्सर आहे. चलो नेक्स्ट. ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकरण म्हणजे झाले. अनौद्योगिकरण म्हणजे काय किंवा झाले असं त्यांनी म्हटलंय, किंवा आपण अनौद्योगिकरण म्हणजे त्याला जर तुम्ही बघितलं तर त्याला स्पेसिफिक काय म्हटलं, डी इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय आहे, जे उद्योगीकरण व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने ते होत आहे त्याच्यामध्ये काय एक पद्धतीने असं साकल्याचं पद्धती यायला पाहिजे, म्हणजे ते वाढ न होता त्याचं काय व्हायला पाहिजे, त्याचा ऱ्हास झाला, त्याला काय म्हटलं जातं किंवा त्याला काय म्हटलं जातं, अनौद्योगिकरण. जे औद्योगिकरण आहे ते न होता त्याचा ऱ्हास होणे. मग बघा बरं काय म्हटलंय त्यांनी, स्पेसिफिक विचारलं ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकरण म्हणजे काय, भारतातील हस्तउद्योगांचा ऱ्हास. बिलकुल भारतामधलं जे भारत हा देशच कशासाठी प्रसिद्ध होता, तर हा त्याच्यात तल्लम ज्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी जे प्रसिद्ध असे हस्तउद्योग होते, हाताचे काराकुसारीने जे कामं केले जायचे, यांना जगभरामध्ये काय होती, मान्यता होती या वस्तूंना. आणि त्याच्यामुळेच काय केलं, जेव्हा ब्रिटिशांचं जेव्हा भारतामध्ये आगमन झालं किंवा त्यांनी भारतामध्ये काय केलं, रूल स्थापन केलाय, त्याचा सगळ्यात मोठा फटका कुठे बसलाय, हस्तउद्योगांना. कारण त्यांनी काय केलंय, इंडस्ट्रियलायझेशनच्या गोष्टी ज्या आहेत, कापड उद्योग वगैरे त्याच्याशी रिलेट त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की हा जो फटका आहे हा हस्तउद्योगांना बसलेला आहे. ठीक आहे. त्यांच्या नवीन ज्यांनी ज्या पॉलिसीज निर्माण केल्या, कुठल्या पॉलिसीज की हँडमेडपेक्षा काय करायचं आहे, तर तू लोकांना सवय कशी पाडली की तुम्ही ज्या गोष्टी कशा मशिनरीने लवकर तयार होतात त्या गोष्टींकडे काय केलं, त्या स्वस्त केल्या आणि त्या विकत घेण्यासाठी म्हणजे त्या बाजार त्याच्या मार्फत कॅप्चर केला, लाईक दॅट. बरोबर आहे. त्यानंतर कुटीर उद्योगांचा ऱ्हास. बिलकुल कुटीर उद्योगांचा काय झालाय, ऱ्हास झालेला आहे. कुटीर पूर्वी काय होतं, भारत हा जरी खेड्यांचा देश होता तरी स्वयंपूर्ण असे खेडे होते. या स्वयंपूर्ण खेड्यामध्ये काय होतं की जेवढ्याही त्यांच्या गरजेच्या वस्तू होत्या ह्या स्थानिक पातळीवर निर्माण केल्या जायच्या, त्याला कुटीर उद्योग असं म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कुटीर उद्योग होते. मग शेतीशी रिलेटेड असतील, तुमच्या रोजच्या जीवनाशी जगण्यासाठीच्या गोष्टी असतील म्हणजे माठ बनविणे, त्याच्यानंतर तुमचे असतील तर टोपल्या बनवणे, हे छोटे छोटे काय होते कुटीर उद्योग होते. आणि याच्यातनं काय होते, गाव स्वयंपूर्ण होते, स्वतःची गरजा पूर्ण करत होते. परंतु इंग्रजांच्या रूल्स नंतर किंवा इंग्रजांच्या इंग्रजांनी ज्या भारतावर काय केलं, रूल केला, त्याच्यामध्ये या गोष्टींचा काय झालेला आहे, ऱ्हास झालेला आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की ग्राम व्यवस्थेत सुधारणा. आता सुधारणा आणि सुधारणा ह्या गोष्टींमुळे जर सुधारणा म्हटल्या असतील तर त्याचं काय व्हायला पाहिजे, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. सुधारणा म्हणजे विकास व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तो होताना दिसला आहे का, नाही. शेतीत सुधारणा केली, शेतीत कोणत्या पद्धतीने जास्तीत जास्त त्यांनी तो उलट आपण असं म्हणू शकतो की महलवारी असेल, कर पद्धती यामध्ये बदलल. ग्रामव्यवस्थेमध्ये सुधारणा करताना त्यांनी कोणत्या गोष्टीचा विषय केलेला नाहीये, तर त्यांनी बघायला गेलं तर जे औद्योगिकरण आहे, स्पेसिफिक आपल्याला औद्योगिकरणाबद्दल विचारलेलं आहे, तर ह्या सुधारणा आपल्याला कुठे दिसत आहेत, तर त्या प्रमाणात दिसत नाही, उच्च प्रमाणात दिसत नाही. ऱ्हास कुठल्या गोष्टींचा होत आहे, जे इंडस्ट्रीशी रिलेटेड किंवा म्हणजे आपण उद्योगांशी रिलेटेड आहे. म्हणून ए आणि बी हे त्याचा आन्सर, ए ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचा आन्सर आहे. काय, तर भारतातील हस्तउद्योगांचा ऱ्हास आणि कुटीर उद्योगांचा ऱ्हास. कशामुळे, तर ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकरण, त्याचं काय होती, जी पॉलिसी होती किंवा हा पिरियड होता ब्रिटिश रूलचा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा काय झालाय, ऱ्हास झालेला. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. उठाव. 1857चे जे उठाव आहेत त्याचे जे विविध ठिकाणी उठाव झालेले आहेत त्याच्यामधल्या जोड्या जशाचा तसा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. जशाचा तसा क्वेश्चन काय झाला आहे, रिपीट झाला आहे. म्हणूनच आपण नेहमी तुम्हाला सांगणं असतं की तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहणं का गरजेचं आहे, की तुम्हाला अशा तर डायरेक्टचे प्रश्न आले तर आनंदाची गोष्ट आहे, सोन्याहून पिवळा आहे. परंतु काही वेळेस काय होत असतंय की तुम्हाला त्याच्यातनं मिडल थीम
मध्यवर्ती आयडिया येत असते की आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, हा जो अभ्यासाचा मोठा आवाक आहे तो कंट्रोलमध्ये कसा आणता येईल, त्याच्यासाठी या गोष्टी काय केलेल्या असतात, आपल्याला PYQ एवढे आपण त्याच्यावर काय देत असतो, भर देत असतो. बघा काय विचारलेलं आहे, याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला फिक्स माहिती आहे, एखादं उठाव केंद्रात तिथे असलेले नेतृत्व, तरी तुम्ही काय करू शकत होते, आन्सर देऊ शकत होते. बघा याच्यामध्ये जर बघितलं, जर आपल्याला कोल्हापूर दिलं, जमखंडी दिले, औरंगाबाद आणि नरगुंद दिला आहे. इकडे नेतृत्व दिलेलं आहे आप्पासाहेब पटवर्धन, चिमासाहेब, बाबासाहेब भावे आणि फिदा अली. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोल्हापूरचं जे आहे ते चिमासाहेब जे आहे यांनी नेतृत्व सांभाळलंय, किंवा चिमा भाऊसाहेब असं सुद्धा म्हटलं जातं, त्यांना काय म्हटलं जातं, चिमा भाऊसाहेब असं सुद्धा. जमखिंडी जे होते, हे जमखिंडीचे कोण होते, आप्पासाहेब पटवर्धन. त्यानंतर औरंगाबादचे होते फिदा अली. हे जे फिदा अली आहे त्यांनी उठाव सांगताना काय सांगितलेलं आहे की जो 1857चा उठावामध्ये काय केलेला आहे की 1857च्या उठावामध्ये एक गोष्ट प्रगल्भाने जाणवली की जे मुघल सम्राट आहे, ह्या मुघल सम्राटाला हटून काय करायचं, यांना परत एकदा तिथे काय करायचं आहे, ब्रिटिशांनी जो कब्जा केलेला आहे किंवा ब्रिटिशांनी दिल्लीवर जो आपण असं म्हणूयात की सत्ता प्रस्थापित केली, तर पुनर्प्रस्थापित सत्ता कुणा करायची, मुघलांची करायची, किंवा असं म्हणूयात आपण मुस्लिम शासकाची करावी. याच्यासाठी औरंगाबाद येथील फिदा अली यांनी काय केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या केंद्राचं किंवा तिथल्या लोकांचं. बघायला गेलं तर हे आर्मीचं एक युनिट होतं, बरोबर आहे, युनिट इन द सेन्स एक कंपनी होती त्याच्यामध्ये. नरगुंदचे जे आहेत ते आहेत कुठलं आहेत, बाबासाहेब भावे. बघा बरं मग जमखिंडी बीचं एक कुठं आहे, बीचं एक फक्त येत आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. बघा कुठलं, कोल्हापूर चिमा भाऊसाहेब, जमखिंडी आप्पासाहेब पटवर्धन, औरंगाबाद फिदा अली आणि नरगुंदचे जे आहेत ते कोण आहेत, बाबासाहेब भावे. अशा पद्धतीने अशा क्रमाने आला लक्षात, ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील खूप वेळेस आता नाटक पण निघालेलं आहे आणि बऱ्यापैकी ही गोष्ट काय आहे, कॉमन झालेली आहे की आपण त्या गोष्टी बघत असतो. मागेच्या व्यक्तीवर काय आहे तर नाटक सुद्धा होतं मराठीमध्ये आणि आपल्याला ते माहिती पाहिजे. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी काय आहेत तर अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला होय. कोण विचारलाय तर आनंदीबाई जोशी. आलं लक्षात. आणि सगळ्यात जास्त जर वैद्यकीय शास्त्रामध्ये भारतामध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये बाहेरच्या देशामधून शिक्षण घेऊन सगळ्यात जास्त, कारण आनंदीबाई जोशींना कमी वयाचं काय मिळालंय, वय वर्ष त्यांना प्राप्त झालं, अकस्मात त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि ह्याच अनुषंगाने जर तुम्हाला माहितीसाठी कायम लक्षात ठेवायचं की सगळ्यात जास्त जर कोणी सेवा दिली असेल महिला डॉक्टरने तर ते आहे रखमाबाई राऊत. कोण आहेत, रखमाबाई राऊत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. ह्या क्वेश्चन मध्ये आता जर आपण बघायला गेलं तर थोडंसं कसं आहे की ह्या क्वेश्चन मध्ये विचारताना त्यांनी कसं विचारलेलं आहे त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये थोडी संदिग्ध दोन ऑप्शनमध्ये संदिग्धता आहे. ती आयोग काय देतोय आपण ती पाहणार आहोत. बघा, असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणते कार्यक्रम हाती घेतले. बरोबर आहे, खालीलपैकी कोणते कार्यक्रम हाती घेतले असहकार चळवळीच्या वेळेस. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे 1920 ते 1922 ह्या दरम्यान काय आहे, असहकार चळवळ जी आहे ती काय केलेली आहे, इंट्रोड्यूस झाली किंवा तिचा हा कार्यकाळ आहे. मग याच्यामध्ये गांधीजींनी कोणते स्वदेशीचा प्रचार हे तर फिक्स आहे. काय केलेलं आहे की स्वदेशीचा प्रचार करताना त्यांनी काय केलेलं आहे की जो परकीय माल आहे त्याच्यावर बहिष्कार टाका. त्याच्याने काय होणार आहे की रेव्हेन्यू जो मिळतो आहे ब्रिटिश शासनाला त्याच्यावर इम्पॅक्ट होणार आहे. म्हणून स्वदेशीचा प्रचार केला. स्वदेशीचा प्रचार म्हणजे त्यांनी काय केलाय, परकी मालावर बहिष्कार टाकला. बाबू गेनू यांनी त्याच्यामध्ये हौतात्म्य सुद्धा काय केलेलं आहे, म्हणजे त्यांनी हुतात्म्य स्वीकारलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्य, हे जे हिंदू मुस्लिम ऐक्य आहे हे कशा थ्रू, तर जी खिलाफत चळवळ होती, कुठली खिलाफत चळवळ, ह्या खिलाफत चळवळीचा सुद्धा वापर कशात करून घ्यायचा तर हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करून त्याचा दबाव करून इंग्रजांनी जी फोडा व रूल म्हणजे राज्य करा ही जी नीती अवलंबली आहे याच्या विरोधात गांधीजींनी एक प्रयत्न म्हणून खिलाफत चळवळीला समर्थन केलेलं आहे. आणि या समर्थनामधून त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य जे आहे ते काय करण्याचा, साध्य करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मद्यपान बंदी, हे सुद्धा महत्वाचं आहे. मद्यपान बंदी याच्याबद्दल ठराव जे होते ते पुणे, धारवाड, ठीक आहे, पुणे धारवाड, ठाणे,
पुणे, धारवाड, ठाणे या ठिकाणी मांडले गेले या असहकार चळवळीच्या अंतर्गतच. ठीक आहे. आता विषय काय आहे, ABC हे तर दिसत आहे इथे, ABC पण दिलं आणि वरीलपैकी सर्व बरोबर पण दिलेलं आहे. हे तर दोन इलिमिनेट झालेले आहेत, कारण तिथे त्यांनी स्वदेशीचा प्रचार दिलेला आहे, एलिमिनेट झालाय. हिंदू मद्यपान बंदी म्हटलेला आहे, मद्यपान निषेध ह्या नावाने त्यांनी कार्यसुद्धा केलेला, हा कार्यक्रम सुद्धा हाती घेतला, त्याच्यामध्ये एलिमिनेट होत आहे. आता बघा, हा जो अस्पृश्यता निवारण हा जो विषय आहे किंवा ऑप्शन क्रमांक D जो आहे, आता हा कसा कन्फ्यूज आहे की अस्पृश्यता निवारणासाठी जरी गांधींनी काम केलं ते नक्की असहकार चळवळीनंतर सुरू केलेलं आहे, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की जो पुणे पॅक्ट आहे, पुणे करार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या इन बिटवीन या दोघींमध्ये जो झालेला आहे त्याच्यानंतर खऱ्या पद्धतीने, किंवा आपण असं म्हणूया की त्याच्या तदनंतर जे मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता निवारणाचं काम कोणी केलेलं आहे तर गांधीजींनी केलंय. तर ऑलमोस्ट असं आपण कन्सिडर करूयात की ABC हे आन्सर जे आहे ते आयोगाने देणे अपेक्षित आहे. आणि वरीलपैकी सर्व सुद्धा काय आहे, हे दोन क्वेश्चन्स जे आन्सर आहे 3 आणि 4 हा याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम जर आन्सर देण्याचा प्रयत्न झाला किंवा मुलांनी विद्यार्थ्यांनी तो प्रश्नाचं उत्तर दिलेला आहे किंवा आन्सर येऊ शकतं तर ते ABC येऊ शकतं. आणि एक पॉसिबिलिटी आहे की ABCD अस्पृश्यता निवारणही त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतं. एक तर 3 किंवा 4 हा एक थोडं संदिग्ध असा काय आहे क्वेश्चन आहे, म्हणजे कॅन्सल नाही होणार, फक्त त्याचं काय आहे आन्सरमध्ये थोडंसं चेंज होऊ शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. चलो नेक्स्ट. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे अशी कोणती संस्था स्थापन करण्यात आली. आता यापैकी नाही, हे एलिमिनेट करा. बहिष्कृत भारत अस्पृश्यतांसाठी काय केलेलं आहे, कार्य करण्यासाठी काय आहे ही संस्था स्थापन झाली 3. आता राहिलं डेक्कन सभा आणि सार्वजनिक सभा. बघा आता पुणे जी सभा होती, पुणे सार्वजनिक सभा, या पुणे सार्वजनिक सभेमध्ये काय होतं की एक सामाजिक गोष्टींवर विषयांवर चर्चा घेऊन काय करायची, सगळ्यांना एकत्र आणणे हा त्याचा मुख्य उद्देश, मुख्य काय होता, आपण असं म्हणूया की तत्व होतं, त्याच्या मागे उद्देश होता, कार्य त्याच्यासाठी ते करत होते. पण जेव्हा ही सार्वजनिक सभा झाली, पुढे जाऊन पुणे सार्वजनिक सभा जी होती ती पुढे सार्वजनिक सभा झाली, त्या सार्वजनिक सभेमध्ये राजकीय, बरोबर आहे, लोकांना राजकीय शिक्षण मिळावे यासाठीच, म्हणजेच काय की ह्या सार्वजनिक सभेने पुढे मागणी केलेली आहे की जे ब्रिटिश आहेत ह्या ब्रिटिश काउन्सिलमध्ये काय मिळावं, लोकांना प्रतिनिधित्व मिळावं. म्हणजे राजकीय मागणी त्यांनी काय केलेली आहे पटलावर, म्हणजे राष्ट्रीय पटलावर, राष्ट्रीय लेवलवर त्यांनी पहिल्यांदा मागणी केली. ही कशातनं आलेली आहे, तर ही राजकीय शिक्षणातनं आलेली किंवा राजकीय जागृतीतनं आलेली आहे. त्याच्यामुळे लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली, तर त्याचं आन्सर जे आहे ते आहे सार्वजनिक सभा. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला. हा प्रश्न जशाचा तसा गट ब ची जी 22 फेब्रुवारीला, म्हणजे ह्याच वर्षी 12 का 22 फेब्रुवारीला जी एक्झाम झाली गट ब ची 2021 मागचे, तर तिच्यामध्ये हा प्रश्न जशाच्या तसा विचारलेला आहे. म्हणजे 2 प्रश्न तुम्ही PYQ जशाच्या तसे यांनी काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेले आहेत, बिलकुल चेंज काही नाही केलेलं आहे. आलं लक्षात. तिथे फक्त त्यांनी काय विचारलं होतं, कोणत्या ठिकाणी, इथे पण तेच विचारलंय, कोठे झाला, तर तो झालाय सुपेला. कुठे, सुपे. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला, तर सुपे या ठिकाणी तो काय झालेला आहे, उठाव झालेला आहे. कळालं. PYQ सॉल्व्ह करण्याचं महत्त्व काय आहे आज त्या अनुषंगाने प्रगल्भाने जाणवलेलं आहे की ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, पण जसेच्या तसे प्रश्न विचारले. 2 प्रश्न तर त्यांनी 15 प्रश्नांमधून 2 प्रश्न विदाऊट एनी चेंज जसाच्या तसा काय केलेला आहे, इन्क्लूड केलेला आहे. आलं लक्षात. नेक्स्ट बघूयात आपण. भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले. 1905 गोपाळकृष्ण गोखले जे आहेत, ह्या गोपाळकृष्ण गोखलेंनी काय केलेलं आहे, तर भारत सेवक समाजाचे काय केले, स्थापन केलेले आहे 1905 मध्ये. बरोबर आहे. गोपाळकृष्ण गोखले आणि
या माध्यमातून काय विविध पद्धतीचे म्हणजे समाजातल्या विविध घटकांसाठी विविध पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. तर ह्याच्यामधून जे घडलेले महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे. तर तुम्ही एक क्लिक करू शकता की विष्णू शास्त्री चिपळूणकर हे जर तुम्ही नाव बघितलं तर यांचा ऑलरेडी मृत्यू ह्या अगोदरच झालेला आहे. त्याच्यामुळे हे डी ऑप्शन जिथं आहे ते इलिमिनेट करून टाका. डी इथं आहे, इलिमिनेट केलं तुम्ही. ठीक आहे, एक इलिमिनेट झालं, हरकत नाही. त्यानंतर ठक्कर बाप्पा हे जे आहे, ठक्कर बाप्पा हे ठक्कर बाप्पा अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जे दलित वस्ती सुधार योजना जी आहे ही दलित वस्ती सुधार योजना ठक्कर बाप्पा यांच्या नावाने काय केली जाते, इंट्रोड्यूस केली जाते किंवा ती रनिंग मध्ये आहे आज सुद्धा. हे सुद्धा महत्वाचं नाव आहे, त्याच्यामध्येच आहे. हे सत्यशोधक हे असे लोक होते की त्यांनी काय केलेलं आहे की समाजासाठी विविध पद्धतीने विविध अनुषंगाने विविध अंगाने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं जे आन्सर आहे ए श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू हे सुद्धा त्यासाठीच प्रोसेस. ठक्कर बाप्पा, नामजोशी, काकासाहेब लिमये, ए बी सी हे त्याचं काय आहे आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? क्लिअर आहे? कळालं? चलो नेक्स्ट. मुंबई सरकारने पुढचा प्रश्न आहे, मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? काय विचारलेलं आहे की केंद्र सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले होते? बघा काय झालेलं आहे की शेतकऱ्यांचा जो असंतोष आहे त्याच्याने दंगे घडलेला आहे असं म्हणूयात आपण, किंवा त्याच्यामध्ये कळत नाहीये, एक असंतोषाची भावना आहे आणि याच्यातनं उद्रेक उठाव होत आहे. मग असं जे आहे ह्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी मुंबई सरकारने कोणतं कमिशन स्थापन केलं होतं? तर ते केलं होतं डेक्कन राईट्स कमिशन. डेक्कन राईट्स कमिशन हे त्यांनी काय केलेलं आहे? स्थापन केलेलं आहे मित्रांनो. बरोबर आहे? 1878 मध्ये. कधी? 1878 मध्ये हे काय आहे त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि या अनुषंगाने याच्यामधून त्यांनी निष्कर्ष काय काढला होता की जे शेतकऱ्यांचं जे असंतोषाचं कारण आहे ते त्याचं मूळ जे आहे तो आहे शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा. त्यांनी क्लिअर मेन्शन केलं या कमिशनच्या अहवालामध्ये. कुठल्या? तर डेक्कन राईट्स कमिशनचा जो 1878 मध्ये आला होता, तर त्यांनी त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना जबाबदार धरलाय की शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा ह्या असंतोषाचं काय आहे कारण आहे. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, चलो लास्ट वन. 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? एकदम छान प्रश्न होता, कारण अस्पृश्यता निवारण असतील याच्याशी रिलेटेड आपल्याला माहिती आहे. जर आपल्या डोळ्यासमोर नावं घेतले तर शाहू महाराज येतात, बरोबर आहे. त्यानंतर एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात, त्यानंतर येतात सयाजीराव गायकवाड येतात, वीरा शिंदे येतात. असे हे महर्षी लोकांचे नावं आपल्या डोळ्यासमोर येत असतात. पण इथे 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता, स्पेसिफिक मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं होतं. तर याचे जे अध्यक्ष होते ते होते सयाजीराव गायकवाड. आणि लक्षात ठेवा वीरा शिंदे जे आहेत, ह्या वीरा शिंदेंनी काय केलेली होती? तर वीरा शिंदे याचे आयोजक होते. आलं लक्षात? झालं क्लिअर? 1918 मधील मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, निमंत्रक आयोजक कोणते? वीरा शिंदे होते. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर हे काय आहे, टोटल जे क्वेश्चन्स आहे इकॉनॉमीचे ते आपण पाहिलेले आहेत. बरोबर आहे? तर एकंदरीत आजचे जर आपण ॲनालिसिस करायचा म्हटला तर हा जो पेपर होता इतिहासाचे स्पेसिफिक जे क्वेश्चन्स होते अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड होते. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने लॉजिकलचा विषय नव्हता. ज्यांचा डीपमध्ये अभ्यास आहे, ज्यांचा एक ॲव्हरेज अभ्यास आहे, त्या विद्यार्थ्यांनी चांगला याच्यामध्ये स्कोअर केलेला आहे. हरकत नाही, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते आणि त्याच अनुषंगाने उत्तर देणंही अपेक्षित होतं. अशा पद्धतीने जे इतिहासाचे क्वेश्चन्स आहेत ते विद्यार्थ्यांनी त्याच्यात जास्तीत जास्त मार्क्स मिळवले असेल अशी अपेक्षा करतो. भेटूयात आपण पुढच्या इकॉनॉमीच्या विश्लेषणमध्ये. सो गुड बाय एव्हरीवन.